हॅलो गाईज, दृष्टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला अति महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यावरती आज आपण सेशन चालू करणार आहे. तत्पूर्वी आपले एकूण ट्रेनचे आणि वयवारीचे सगळे पार्ट कंप्लीट झालेले आहेत. ज्याने कोणी बघितलेले नसेल आधी आपल्या दृष्टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल. तर आजचा टॉपिक एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सगळे आपण आज कन्सेप्ट शिकणार आहोत. त्या कन्सेप्ट तुम्हाला कुठल्याही एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचं गणित येऊ द्या आणि किती डिफिकल्ट लेवलचं गणित येऊ द्या, ते तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करता येईल. आणि हे अगदी डेमो लेक्चर तुमच्या समोर मी असतं इथे ठेवणारच आहे आणि डिटेल्ससुद्धा आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. तत्पूर्वी पुन्हा आपल्या चॅनलवर डेली करंट अफेअरचे व्हिडिओ अपडेट होत राहतात. ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या अशा सगळ्या लोकांनी सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनवरती सुद्धा तुम्ही बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे वेळेत नोटिफिकेशन याची इन्फॉर्मेशन मिळेल. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. तर आजचा महत्त्वाचा टॉपिक सगळ्यात पहिले पाहू आपण सिंपल इंटरेस्ट. त्याला म्हणतो आपण सरळ व्याज. मराठीमध्ये लक्षात ठेवायचा आहे सरळ व्याज. जनरली हा जो चॅप्टर आहे सिंपल इंटरेस्ट, हा चॅप्टर पर्सेंटेज वरती डिपेंड आहे, ज्याला म्हणतो आपण सरळ व्याज. भरपूर महत्वाचे आपण आज कन्सेप्ट पाहणार आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने गणित विचारू द्या, सरळ व्याजचं गणित तुम्हाला यायला पाहिजे. मग सिंपल इंटरेस्ट त्याचा अर्थ काय होते, सरळ व्याज. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये कन्सेप्ट असते ती म्हणजेच अमाऊंट. आणि अमाऊंटला आपण डिनोट करता येई नाही, ज्याला आपण मूलधन म्हणतो. आपण मूलधन किंवा यालाच राशी सुद्धा म्हणतो आपण. हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा, राशी. आता इथे अमाऊंटला आपण येने रिप्रेझेंट करणार आहे आणि सरळ व्याजला आपण जनरली प्रिन्सिपलने डिनोट करणार आहे. ओके, सॉरी, ह्या दोन कन्सेप्ट महत्वाच्या आहेत, सरळ व्याज आणि अमाऊंट. आता सरळ व्याज आणि अमाऊंट कशा पद्धतीने काढायचं तेही सांगतो. आधी एक कन्सेप्ट असते आपल्याला रेट. आता रेटलाच म्हणजे काय म्हणतो आपण, दर. आणि ही नेहमी पर्सेंटेज मध्ये असते, एवढं लक्षात ठेवा. आणि पर्सेंटेज मध्ये आल्यानंतर हे नेहमी वार्षिक दर असते, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. वार्षिक दर मध्ये आपल्याला दिलेलं असते. आता जर तुम्ही पर्सेंटेज चॅप्टर चांगल्या प्रकारे शिकलेले असेल तर त्या पर्सेंटेज या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेला आहे की याला आपण म्हणताना परसेंट हा शब्द यूज करतो. परसेंट. आणि आपले इंग्लिशचे लेक्चर चांगल्या प्रकारे तुम्ही बघितलेले असेल तर त्याच्यामध्ये मी कुठेतरी सांगितलेलं असेल सेंट म्हणजे काय. सेंट मीन्स 100, ज्याला आपण शत म्हणतो. सेंटनरी असा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. त्याच्यापैकी सेंट, CENT हा जो रूट वर्ड्स आहे, या रूट वर्डचा मिनिंग होतो 100. आणि पर म्हणजेच काय, प्रति. आतापर्यंत आपण गणित शिकताना नेहमी आपण म्हटलेलं आहे 1 किलो साखर, नाही का, 1 किलो साखर 10 रुपये प्रति किलो. 10 रुपये किंवा 20 रुपये प्रति किलो. 10 रुपये प्रति किलो म्हणजे एका किलोला किती, 10 रुपये असा त्याचा मिनिंग होतो. मग परचा अर्थ होते प्रति आणि सेंटचा अर्थ होते शत, म्हणजेच याला म्हणतो आपण प्रतिशत. सिंपल कन्सेप्ट आहे. कुठेही आपल्याला इथे कुठलेही सूत्र पाठ करण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला लेक्चर मात्र स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पाहणं गरजेचं आहे. आणि 100% खात्री देतो की कुठल्याही एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचं या टॉपिकवरती गणित येऊ द्या, कुठलेही गणित किती हार्ड गणित आलेलं असेल तुम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. आता दर झालेला असेल, दर माहीत झालेला असेल, ज्याला आपण पर्सेंट म्हणतो. आणि हा दर असते वार्षिक दर मध्ये, म्हणजे अॅन्युअल दर असतो, अॅन्युअल रेट. ह्या गोष्टी तुम्हाला एवढ्या लक्षात ठेवायच्या आहे.
त्याच्यानंतर आपण जे नेहमी सूत्र नेहमी पाठ करत असतो, पण ऍक्च्युली ते सूत्र काय हे महत्वाची गोष्ट आहे की सूत्र नेहमी हे कशावरती डिपेंड असते. जसं आपण प्रिन्सिपल काढत असताना म्हणजे सिंपल इंटरेस्ट काढत असताना सिंपल इंटरेस्टचं आपण सूत्र लिहितो पी गुणेला आर गुणेला टी भागेला 100. आता भागेला 100 म्हणजेच काय, आता पी म्हणजेच काय प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट आणि टी म्हणजेच टाइम भागेला 100. आता बघा या सूत्राला मी कशा पद्धतीने कन्वर्ट करतो, सिंपली आहे पी आर इंटू टी पर्सेंट. सर हे कशासाठी करून राहिले तुम्ही, हे आपल्याला एक्झाम मध्ये कामी पडते का? मग हेच डायरेक्ट आपण लक्षात ठेवलं तर चालणार नाही का. सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. हे सूत्र सुद्धा आपल्याला कामी पडणार, परंतु एक्झामच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला कुठलेही गणित सेकंदामध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर मात्र जी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे ती मेथड तुम्ही जेवढं लवकर ऍक्सेप्ट कराल तेवढं गणित कुठल्याही पेपरचं गणित तुम्ही फोडून याल, सॉल्व्ह करून याल. कारण आपण पर्सेंटेजमध्ये जसं 8% म्हटलेलं होतं तर 8% ऍक्च्युली पर्सेंट म्हणजे काय तर 8 आणि पर्सेंटचे डिवायडेड बाय 100. हा कन्सेप्ट आधी सुद्धा आपण पाहिलेला आहे, पर्सेंटेज चॅप्टर मध्ये आपण घेतलेले आहे. पर्सेंट किंवा झालेलं नसेल तर आपण पर्सेंट चॅप्टर घेणारच आहोत, परंतु हे लक्षात घ्या की 8% म्हणजे काय, पर्सेंटचा अर्थ होते डिवायडेड बाय 100. मग डिवायडेड बाय 100 असेल तर मी हा जो दर आहे, हा जो रेट आहे, हा प्रतिवर्ष घेतो ना. टी ची किंमत जेव्हा 1 राहील, 1 इयर राहील, तेव्हा रेट म्हणजेच आर टी हा प्रतिवर्ष म्हणजेच RT%. सरळ. मग सिंपल इंटरेस्ट काढायचं असेल आपल्याला, सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, एका वर्षाचं व्याज काढायचं असेल तर एका वर्षाचं व्याज काढण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, फक्त रेट माहिती पाहिजे. आणि टी तर एका वर्षासाठी आपण काढतच असतो, म्हणजेच R%. म्हणजे जे मूळ रक्कम दिलेली आहे आपल्याला, प्रिन्सिपल दिलेली आहे, जी रक्कम दिलेली आहे आपल्याला, त्या रक्कमचे टोटल R%, RT% म्हणजेच काय सिंपल इंटरेस्ट. सोप्या आणि सरळ भाषेमध्ये लक्षात ठेवायचं आहे. जर मला सिंपल इंटरेस्ट काढायचं असेल तर सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी मला जी मूळ रक्कम दिलेली आहे त्या मूळ रक्कमेचं मी RT% घेणार. हे सूत्र लक्षात ठेवण्याचं काही गरज नाही. मला मूळ रक्कम दिलेली आहे, मूळ रक्कम किती दिलेली असेल, मूळ रक्कम दिलेली आहे पी, याचा RT% घ्या. सर RT% घेतलं का हा झाला तुमचा सरळ व्याज. मग लक्षात राहील का, सिंपल रेट, सिंपल इंटरेस्ट काढायचा असेल, काय सरळ व्याज काढायचा असेल तर सरळ व्याज काढण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, मूळ रक्कम दिलेली असेल तर मूळ रक्कमचा RT% घ्या, विषय समाप्त करा. एक्झामच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे सूत्र सांगून राहिलो, या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. आणि एक स्टार पॉइंट नेहमी लक्षात ठेवायचं, सरळ व्याज जे असते, सरळ व्याज प्रत्येक वर्षी काय असते, सेम असते. प्रत्येक वर्षी सेम असते. आज कन्सेप्ट चालू आहे आपली फक्त सरळ व्याजवरती, नॉट कंपाऊंड इंटरेस्ट. मग आता हे जर रक्कम तुम्हाला समजलेले असेल किंवा हे समजलेलं असेल तर आता थोडं पुढे जाऊ आपण. सिंपल इंटरेस्ट फक्त मूलधन RT%. मग याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की नेहमी तुमची मूळ रक्कम कधीही चेंज होत नाही. मूळ रक्कम कधीही चेंज होत नाही, कारण तुम्ही जर बँकेमध्ये 5,000 टाकलेले असेल तर ती मूळ रक्कम तुमची 7,000 होणार नाही. ती मूळ रक्कम 5,000 आहे, ते 5,000च राहणार आहे. परंतु त्याच्यावरचं वर्षाचं व्याज किती चढते, हे व्याज मात्र तुमचं काय होईल, चेंज होत राहील. म्हणजे चेंज होत राहील म्हणजे प्रत्येक वर्षी व्याज तर तुमचं सरळ व्याजमध्ये काय येणार आहे, सेमच येणार आहे, फक्त ते इन्क्रीज होणार आहे वर्षानुवर्षे. म्हणजेच तुम्ही इथे डायरेक्टली म्हणू शकता, सर तुम्ही जो पर्सेंटेज चॅप्टर आम्हाला शिकवलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला पर्सेंटेज म्हणजे काय 10% असेल तर 10% म्हणजे काय, तर 10% म्हणजे 110. ओके. मग सर तिथे तुम्ही पर्सेंटेज मध्ये ही कॉस्ट प्राइस घेत होते, मग मला सांगा कॉस्ट प्राइस कधी चेंज होते का? कॉस्ट प्राइस म्हणजे काय, खरेदी किंमत, वस्तूची खरेदी किंमत कधी चेंज होत नाही. त्याचप्रमाणे तुमचं मूलधन, मूळ रक्कम
तुमची कधीही चेंज होणार नाही. तुमची 5,000 रक्कम आहे तर 5,000च राहणार आहे, 7,000 राहणार आहे तर 7,000च होणार आहे. ज्या पद्धतीने तुमची कॉस्ट प्राइस कधीही चेंज होत नाही, ज्या पद्धतीने तुमची वस्तूची किंमत कधीही चेंज होत नाही, त्याप्रमाणे तुमची मूळ रक्कम कधीही चेंज होणार नाही. सर चेंज का होणार? चेंज तुमचा का होणार? नेहमी दर चेंज होणार आहे. प्रति वर्षाला जो रेट असतो तो नेहमी चेंज होत राहणार आहे. ओके, मग मूळ रक्कमचे 80%, त्याचप्रमाणे आपण 10% म्हणजे किती 1/10 घेतो. मग आता मला सांगा, ह्याची कॉस्ट प्राइस दिलेली आहे, म्हणजे तुम्ही आता म्हणू शकता का इथे प्रिन्सिपल सर मला रेट दिलेला आहे, रेट किती दिलेला आहे? रेट दिलेला आहे मला सिंपली कन्सिडर करू आपण 5% मला रेट दिलेला आहे, 5% मला रेट दिलेला असेल. सर माझी मूळ रक्कम सांगा मला किती आहे? तर मूळ रक्कम काढायचं असेल तर सिंपली काय करायचं आहे? 1/20. 1/20 कशा पद्धतीनं? 5 भागेला किती? 100. 5 भागेला 100 म्हणजेच किती? 1/20. मग हे जी 20 येऊन राहिले नाही तुमची 20, हे 20 झाली तुमची मूळ रक्कम म्हणजे प्रिन्सिपल. हे 20 काय? प्रिन्सिपल आहे, मूळ रक्कम आहे. लक्षात राहील. ज्या पद्धतीने ती इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल, इन्क्रीज किंवा डिक्रीज, जेव्हा आपण 10% ने वाढ म्हणतो मग ती वाढ आपल्याला 1 ने होती. 10% ने आपण डिक्रीज म्हटलेलं 10% कमी म्हणजे ते 1 ने कमी. त्याच पद्धतीने हे जरी ते 1 येऊन राहिलं ना, हे काय तुमचं व्याज आहे, इंटरेस्ट. व्याज, इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त ही गोष्ट कन्सेप्ट लक्षात ठेवा जी मी तुम्हाला आता एक्सप्रेस केलेली आहे. मग म्हणजे फक्त पर्सेंटेज दिलेलं असेल तर पर्सेंटेज वरून तुम्हाला म्हणजे रेट वरून, आता पर्सेंटेज घेत ना आपण, आता जनरली रेट घेत आहोत, म्हणजे रेट या शब्दावरूनच लगेच तुम्हाला समजलं पाहिजे की सर आपला प्रिन्सिपल मूळ रक्कम किती आहे? 20 आहे आणि याच्यावरती मला व्याज किती येत आहे? तर व्याज मला 1 रुपया येऊन राहिलं. समजलं? ही कन्सेप्ट समजली असेल तर आता जो तुम्ही मूलधन म्हणजे राशी दिलेली होती लिहून, नेमकं राशी म्हणजे काय, नेमकं अमाऊंट म्हणजे काय? तर अमाऊंट म्हणजे बघा सिंपल आहे, अमाऊंट कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. म्हणजे अमाऊंट नेहमी किती असते? प्रिन्सिपल प्लस ESI. प्रिन्सिपल नेहमी ESI. अमाऊंट म्हणजे काय? तुमची मूळ रक्कम आणि त्या मूळ रक्कमवरती आलेलं व्याज यांची बेरीज करा. मूळ रक्कम आलेलं व्याज बेरीज, मूळ रक्कम आणि आलेलं व्याज याची बेरीज करा, निघणार काय? अमाऊंट निघणार. अमाऊंट म्हणजे काय? राशी. हिंदीमध्ये मूलधन म्हणतो आपण त्याला. मग अमाऊंट म्हणजे काय? तुमचं मूळ रक्कम प्लस तुमचं व्याज, मूळ रक्कम प्लस आलेलं व्याज म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे? अमाऊंट. सिंपली आहे, इझिली लक्षात आहे. सर ठीक आहे एवढं तुम्ही सांगितलं, हे पाठ ठेवायचं आहे का? पाठ ठेवायचं नाही. कन्सेप्ट काय? फक्त मूळ रक्कम आणि त्या रकमेवर तर आलेलं व्याज, त्या रकमेवरची आलेलं व्याज यांची ऍडिशन करा, आपल्याला राशी मिळणार. आपल्याला काय मिळणार? अमाऊंट मिळणार. मग सर मला सांगा, फक्त तुम्ही रेट दिलेला होता, दर दिलेला होता, तुम्ही याच्यावरून सांगितलं आम्हाला प्रिन्सिपल किती आहे? प्रिन्सिपल मूळ रक्कम किती आहे? 20. व्याज किती आहे? तर व्याज किती आहे? 1 हा व्याज आलेला आहे. मला सांगा इथे रेट काय होणार? सॉरी अमाऊंट किती होणार? तर अमाऊंट किती होणार हा महत्वाचा इथे इश्यू तुम्हाला समजला पाहिजे. हे समजलं तर सरळ व्याजवर तर कुठलंही गणित तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. पुढे ज्या नवीन कन्सेप्ट येणार आहे त्या मी तुम्ही सांगणारच आहे. प्रिन्सिपल सर प्रिन्सिपल प्लस व्याज म्हणजे अमाऊंट असते. मग 20 + 1 किती झालं? 21. हे झालं तुमचं अमाऊंट. ओके, आता हे जर समजलं असेल तरी गणित तुम्हाला सॉल्व्ह करतो बघा किती सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करता. आणि जर सॉल्व्ह नाही केलं तर आपला क्लास पाहणं सोडून द्या. आणि जर तुम्ही सॉल्व्ह केलं सेकंदामध्ये तर नेहमी जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रापर्यंत प्रत्येक व्हिडिओ आपला पोहोचणं गरजेचं आहे, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच घरी बसून प्रॅक्टिस सेशन म्हणून मी तुम्हाला नेहमी ही व्हिडिओ देत असतो. आणि सोबत लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा फॉरवर्ड करा. ओके, जर मनापासून तुम्हाला आपले लेक्चर आवडलेलं असेल तर तुम्ही नक्की फॉरवर्ड करा. चलो एक गणित देतो, सिंपल गणित, सेकंदामध्ये सॉल्व्ह करा. अगदी सिंपल गणित आहे. बघा
रेट दिलेला आहे आपल्याला, सिंपल रेट लक्षात ठेवायचा आहे 16.203%. सिंपल बघा, सिंपल रेट हा आता एक्झाम मध्ये भेटणार नाही तुम्हाला, कारण सिंपल रेट जर दिला जसं 5% किंवा 10% ते तर आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, कारण एक्झाम आता थोडी टफ होत चाललेली आहे. त्याच्यामुळे आता 16% फक्त किंवा 4% म्हणजे जो राऊंड फिगर आहे ते राऊंड फिगर तुम्हाला रेट म्हणून एक्झाम देईल याची गॅरंटी नाही आणि देणार सुद्धा नाही. आले तर फारच चांगलं, असं एक्झाम्पल जर आलं आपल्याला सिंपल रेट दिलेला आहे, दर दिलेला आहे तर फारच चांगलं, तुमचं लक खूप चांगलं. टाइम दिलेला आहे आपल्याला, टाइम म्हणजेच काय, वेळ म्हणजेच काय टी, आणि हा झाला आर, हा 2 इयर दिलेला आहे. आणि आपल्याला कन्सिडर करा की प्रिन्सिपल म्हणजे रक्कम दिलेली आहे 18,000. मला इथून 2 किमती काढून दाखवा. एक किंमत म्हणजेच कोणती, सरळ लक्षात ठेवायचे, एक रक्कम काढायची आपल्याला. अमाऊंट म्हणजे काय, अमाऊंट म्हणजे त्याला म्हणतो आपण राशी, जनरली याला काय म्हणतो आपण राशी. राशी किती होईल, आणि सिंपल इंटरेस्ट काढायचा आपल्याला. सिंपल इंटरेस्ट म्हणजेच काय, सरळ व्याज. सर पहिले तर तुम्ही पी आर आणि टी याची मांडणी कराल, काही गरज नाही सूत्र यूज करण्याची. सिंपल इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100 पाठ करण्याची काही गरज नाही. सर रेट दिलेला आहे का 16.203%. मी तुम्हाला पर्सेंटेज चॅप्टर बहुतेक मी आधीचे व्हिडिओ कुठेतरी सांगितलेलं असेल. हां, आधीचं जे चॅनल होतं ते आपलं डिलीट झालेलं आहे, त्याच्यामुळे ती व्हिडिओ सुद्धा डिलीट झालेली असेल तर आपण या चॅनलवरती हमखास घेऊनच येणार आहोत आपण पुढचं चॅप्टर सुद्धा. कोणते चॅप्टर तुम्हाला आता एक्झामच्या दृष्टिकोनातून जे अति महत्त्वाचे आहे ते महत्त्वाचे चॅप्टर मला कमेंट बॉक्समध्ये नेहमी मेन्शन करत चला. त्याच्यावरती मी सुद्धा एखादा नवीन टॉपिक जे तुम्ही मला सांगितलेलं आहे त्याच्यावरती मी अवश्य चर्चा करणारच आहे. परंतु जे काही मी महत्त्वाचे टॉपिक येऊन राहिलेलं आहे ते अति एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप खूप महत्त्वाचा, ज्याच्यावरती वेटेज सगळ्यात जास्त एक्झाममध्ये आलेलं असते. मग आता बघा सर, आधी गणित काही नाही, सिंपल गणित आहे. सर रेट किती दिलेला आहे 16.203%. मग रेट 16.203% म्हणजे किती, 1/6. सर 1/6 झाला रेट. सर 6 काय, सर हे कसं काढलं, 16.203% म्हणजेच किती, 16×3 48 प्लस 2 म्हणजेच किती, 50. 50/3 50/3 आणि 3 गुणिले 100 म्हणजेच किती, 50/100 आहे. 100ला 50ने भाग देऊन द्या म्हणजेच किती, 1/2 राहील. आणि पुन्हा डिवायडेड मध्ये किती आहे, 3 आहे म्हणजे 1/6. आता मला सांगा 6 म्हणजे काय, तुमची प्रिन्सिपल आहे. सॉरी, हा काय प्रिन्सिपल आहे तुमचा, प्रिन्सिपल. ओके, आणि ह्या काय, हा आहे तुमचं व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट. आता 2 गोष्टी माहीत झालेल्या असेल. सर हे तुमचं 6 आहे, पी प्रिन्सिपल आहे, परंतु आपल्याला एक्झाम्पल मध्ये तर आपल्याला किती दिलेलं आहे, प्रिन्सिपल 18. सर मग हे 6 जे आपल्या छेदामध्ये जी संख्या येते, रेटच्या दराच्या छेदामध्ये जी संख्या असते ती संख्या आपल्याला जे प्रिन्सिपल म्हणून आपण नेहमी घेतो तरी का असते, ही रक्कम आपली खोटी असते. मग रिअल रक्कम काय, तर रिअल रक्कम आहे आपले 18,000. मग 6 बरोबर किती, 18,000. मला सांगा 6 बरोबर 18,000 तर एका रेशोची किंमत किती, 3,000. एका रेशोची किंमत किती आली, 3,000. मी आता सांगितलेलं आहे सरळ व्याज नेहमी प्रत्येक वर्षाचं किती असते, सेम असते. प्रत्येक वर्षाचं सरळ व्याज किती असते, सेम. मी कंपाऊंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज वरती बोलत नाही आहे. आजचा टॉपिक आहे महत्वाचा आपला सरळ व्याज. हा डोक्यामध्ये आधी फिट करा. सरळ व्याज आपण शिकून राहिलो, नॉट कंपाऊंड इंटरेस्ट. आणि सरळ व्याज मध्ये प्रत्येक वर्षाचं व्याज मूळ रकमेवरती आलेलं व्याज हे काय असते, सेम असते. मला पाहिजे 2 वर्षाचं सरळ व्याज. मग 3,000 आहे का, 3,000 गुणिले 2 करा, किती येते, 6,000. किती येते, 6,000. मग हे 6,000 का झालं, सरळ व्याज. लक्षात राहील, 6,000 का झाली, सरळ व्याज रक्कम झाली माझी. सर मला सरळ व्याज मिळालेलं आहे इथे किती, 6,000. सर अमाऊंट किंवा राशी कशी काढायची, अमाऊंट किंवा राशी काढण्यासाठी काही महत्वाचं नाही. हे इथे जो रेशो आपण कन्वर्ट केलेला आहे त्याच्यावरूनच निघते. राशी कशावरून निघते, जो आपण इथे
रेशो काढलेला आहे त्याच्यावरूनच राशी निघते. आता राशी कशी काढायची बघा, इथे काय ही जी किंमत असते नेहमी हे काय असते, वार्षिक दर असते. नेहमी लक्षात ठेवा, वार्षिक दर काय आलेला आहे आपला, हा 1. हा काय खोटा आहे. रिअल वार्षिक दर काय आपला, तर 2 ने मल्टिप्लाय करा, कारण आपल्याला 2 वर्षाचा वार्षिक दर पाहिजे. मग गुणिले इथे 2 करा, किती येते, हे 2 आणि हे 6. मग सर अमाऊंट कशी काढल्या जाते, अमाऊंट म्हणजेच काय, अमाऊंट म्हणजे काय, राशी. मग राशी ही प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट म्हणून राशी होते. मग 6 + 2 म्हणजेच किती, 8. राशी किती झाली आपली, 8 झाली. मग 1 रेशो बरोबर 3000, तर 8 रेशो बरोबर किती, तर मल्टिप्लाय करा, किती, 3000 किती होईल, 24000, सॉरी 18000, हा यस 24000 राशी आली तुमची 24000. तेच तर सांगत आहो मी की सरळ व्याज 6000 असेल, तुमचं प्रिन्सिपल 18000 असेल. मग प्रिन्सिपल 18000 प्लस सरळ व्याज 6000 म्हणजे टोटल किती अमाऊंट बनते तुमची, राशी बनते, मूलधन बनते. आणि ती किंमत किती आली, 24000. हे गणित तुम्ही किती स्पीडने करू शकता याची खात्री तुम्हाला आता समजलेली असेल. आपल्याला सूत्र लावण्याची काही गरज नाही आणि अगो भानगडीत सुद्धा पडू नका. सरळ रेटला कन्वर्ट करा, याच्यावरून कॅल्क्युलेट करा, इझिली आन्सर मिळून जाते. पुढचं एक्झाम्पल आणखी तुमच्यासाठी एक एक्झाम्पल देतो आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. रेट दिलेला आहे मी 83.103%. टाइम दिलेला आहे 3 इयर. रक्कम दिलेली आहे मी तुम्हाला 24000. कोण सेकंदामध्ये मला सिंपल इंटरेस्ट आधी काढून दाखवते. सेकंदामध्ये आन्सर तुम्हाला काढायचा असेल तर सेकंदामध्ये तुम्ही आन्सर काढले तर आजचं लेक्चर तुम्हाला 100% समजलं असेल. आणि जर आपलं लेक्चर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला 100% लाईक करा आणि शेअर सुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक मुलापर्यंत आपलं लेक्चर पोहोचणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी जर मी एवढी मेहनत करत असेल तर तुम्हाला कमीत कमी 10% माझ्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे. ओके, विनामूल्य कुठलंही रक्कम न नेता, कुठलाही तुमचा 1 रुपया न घेता मी यूट्यूब या चॅनलवरती, आपल्या दृष्टी अकॅडमी या चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये सगळे लेक्चर देऊन राहिलेला आहे. जर मी तुमच्याकडून कुठली अपेक्षा न करता जर शिकवत असेल तर तुमचं एक काम आहे की कमीत कमी 10% नाही 100% तर 10% तरी तुम्ही चॅनलला थोडं फॉरवर्ड करा, पुढे नेत चला. चलो सर, मला सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज तू मला माहित आहे तुमच्या सूत्रच लक्षात येते, पी सरळ व्याज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी 100 डिवायडेड बाय. ते काही करण्याची गरज नाही सर, हे कन्वर्ट करा. सर एवढं मोठी रक्कम कशी कन्वर्ट करायची, काही नाही, सिंपल आहे. हे 83 सोडून द्या, इथे किती आहे, 80 आहे असं गृहीत पकडा. 80 डिवायडेड बाय किती आहे, 3. 80 डिवायडेड बाय 80 अपूर्णांक 1/3 आहे ना. मग 80 गुणिले 3 किती होते, 240. 240 बाजूला ठेवा. हे जे 3 राहिलेले आहे आपले, 3 गुणिले 3 म्हणजेच किती, 9. आणि 9 + 1 10 म्हणजेच किती, 250 भागीला 3 इंटू 100 म्हणजे हे झाले 250 डिवायडेड बाय किती, 3 छेदामधले आणि 100. काही लॉजिक लागलं का नाही. 25 × 25 25 चौक 100 म्हणजेच किती, 10/12 म्हणजेच किती, 5/6. सर एवढ्या स्पीडने तुम्ही कशा पद्धतीने काढले, तुम्ही सुद्धा एवढ्याच पद्धतीने एवढ्या स्पीडने सुद्धा काढू शकता. परंतु मेहनत लागते तुम्हाला, डेली तुम्हाला याच्यावरती प्रॅक्टिस करावं लागेल आणि डेली आपले सेशन तुम्हाला बघावं लागेल. तेव्हा कुठे या टाईपचे गणित तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. आणि जर सेकंदामध्ये सॉल्व्ह केलं तर कुठली एक्झाम आपल्या खूप दूर नाही. आता सर तुम्ही रेटला कन्वर्ट केलेलं आहे, मग हे 6 काय, 6 प्रिन्सिपल आहे आणि 5 काय, हे सिंपल इंटरेस्ट आहे, व्याज आहे तुमचं. मग 6 रक्कम किती एवढी दिलेली आहे तुम्हाला, 24000 एवढी दिलेली आहे. अरे तेच तर सांगितलं, 6 म्हणजे काय, हे काय असते तुमची रक्कम असते आणि रक्कम ही 24000. तर एका रेशोची किंमत किती, एका रेशोची किंमत किती, 400. 6 चौक 24 4000. आता काढा, काय काढायचं आहे तुम्हाला, 3 वर्षाची रक्कम काढायची आहे मला. 3 वर्षाचं व्याज करायचं आहे, गुणिले 3 करा, 4 3
12,000. प्रिन्सिपल किती आलं, सॉरी सरळ व्याज किती आलं, 12,000. सर मला अमाऊंट काढायचं आहे आणि अमाऊंट मला पाहिजे 3 वर्षाचं. मला सांगा हे जे इथे दिलेलं आहे ना 5, हे 5 नेहमी वार्षिक रेट असते. मला 3 वर्षाचं काढायचं आहे. मग इथे किती करावं लागेल, गुणिले 3 करावं लागेल. 5 त्रिक 15, 15 + 6 म्हणजे किती, 21. मग 1 रेशो बरोबर 4,000. तर 21 रेशो बरोबर किती, 4,000 मल्टिप्लाय करा, किती, 8,400 झालं अमाऊंट. 8,000 किती, 400. सिंपल आहे. एक झिरो राहिला आपला इथे, किती, यस 84,000. पंधरा 21, 1 रेशोची किंमत किती आली आपली, 4,000. तर 21 रेशो बरोबर किती, 21 गुणिले 4 करा, किती येईल अमाऊंट आपली, एवढी. जस्ट 1 मिनिट. मला वाटते कुठेतरी गडबड झालेली आहे आपली. ओके, पुन्हा आपण चेक करू. 83.103% आहे. 83.103% मध्ये किती, 80 गुणिले 3 म्हणजेच किती, 8 त्रिक 24, 240 आणि 240 म्हणजे 250, 250 भागेला 3 गुणिले 100, 25 चोक 100 म्हणजेच किती, 4 3 12, 10 12 म्हणजे 2चा भाग झाला, 2 पंचे 10, 2 सका 12, 5 6. इथपर्यंत आपली काय करेक्ट आहे. हे झालं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल दिलेलं आपल्याला 24,000. 6 चोक 24 म्हणजेच किती, 1 रेशो बरोबर 4,000. 1 रेशो बरोबर 4,000 आलेलं असेल तर आपल्याला किती वर्षाचं पाहिजे, 3 वर्षाचं सरळ व्याज पाहिजे. मग 4 गुणिले 3 म्हणजेच किती, 12,000. म्हणजे 24,000वरती आपल्याला किती, 12,000 इतकं काय येईल, व्याज येईल. आता मला काढायचं आहे अमाऊंट. अमाऊंट म्हणजे काय, तर अमाऊंट म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की अमाऊंट म्हणजे काय, हे जे तुमचं इथे व्याज आलेलं असते. आता व्याज आपल्याला किती वर्षाचं घ्यायचं आहे, 3 वर्षाचं घ्यायचं आहे. म्हणजेच किती, 5 त्रिक 15, 15 प्लस हे 6 म्हणजेच किती, 15 + 6 म्हणजे किती, 21. 1 रेशो बरोबर किती, 1 रेशो बरोबर किती, 4,000. तर 21 रेशो बरोबर किती, तर 4 1 4, 4 2 8, 84,000. राईट, युअर आन्सर काय करेक्ट आहे. तर या टाईपचे गणित आपल्याला एक्झाममध्ये विचारते. नेहमी थोडं लक्षात ठेवायचं. थोडं पुढे जाऊ आपण आणि एक कॅल्क्युलेशन देतो तुम्हाला सिंपल. बघा, एक रक्कम एका वर्षात 4 टाइम्स होते, 4 टाइम्स. मग किती वर्षात ती रक्कम 6 टाइम्स होईल. अरे चांगल्या चांगल्याचं हे गणित सॉल्व करताना घाम फुटते. तेच गणित आपण आपल्या लेक्चरमध्ये किती सिंपल, किती इझिली करून दाखवतो तुम्हाला, ते तुम्हाला समजेलच. कारण एक्झाममध्ये या टाईपचं गणित पाहिलं की मुलांना आधीच घाम येऊन जातो की गणित करायचं कसं, सुरुवात कशी करायची. एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, बघा लक्ष द्या. एका वर्षात एक रक्कम किती होते, 4. म्हणजे एक रक्कम किती होते, 4 पट होते. किती वर्षात, 1 इयर मध्ये. एका वर्षात ही रक्कम 4 पट होत आहे. कितीने इन्क्रीज झालेली आहे, 3ने इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे मला सांगा या रकमेवर व्याज किती आलं, 3 रुपये आलं. या रकमेवर व्याज किती आलं, 3 आलं. तेव्हाच आपण याचे ऍडिशन करतो तेव्हा 4 टाइम्स होते. म्हणजे रक्कम किती होते, 4 टाइम्स होते. कोणाच्या, या रकमेच्या. हे 4 टाइम्स आहे ना. वाढ कितीने केलेली आहे, हे तर तुमचं व्याज आहे. हे काय, हे व्याज आहे. एका वर्षामध्ये आलेलं व्याज आहे. ते जाऊ द्या, समजत नसेल तर तेही सोडून द्या. सरळ लक्षात ठेवायचं आहे, एका इयर मध्ये किती हे काढायचं आपल्याला. किती, 4 टाइम्स आहे ना, 3 करा आणि 6 आहे तर 5 करा. इथली किंमत काढा आणि इथली किंमत किती, 5/3 इयर झाला. मग एका वर्षामध्ये एक रक्कम 4 टाइम्स बनत असेल तर 5/3 वर्षात ती रक्कम किती, 6 टाइम्स बनेल. सिंपल.
म्हणजे सेकंदामध्ये कुठलंही गणित तुम्ही सॉल्व्ह करू शकता सर. 3/5 इयर म्हणजे किती? 3 1 3, 2 किती 3. आता हा इथे जर एक रक्कम येऊन राहिली ना, हे 1 वर्ष तर क्लिअर झालं, 1 इयर. मग याला महिन्यामध्ये आपण कन्वर्ट करू, 12 ने मल्टिप्लाय करा, 3 चौक 12, 4 2 8, 8 मंथ. म्हणजे तुमची रक्कम जी आहे ती 6 टाइम्स होण्यासाठी तुम्हाला टोटली किती? 1 वर्ष 8 महिने लागेल. पुन्हा एक पुढे जाऊ आपण थोडं. ऍक्च्युली हे का करतो आपण ते महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे. आणि जे समजलं तर ते गणित तुम्हाला समजलं. चलो, आता मी तुम्हाला अमाऊंट सांगितलेलं आहे आणि अमाऊंट ही नेहमी किती असते? अमाऊंट नेहमी प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट. आता मला सांगा, एक रक्कम तुमची एन टाइम्स होते, म्हणजे अमाऊंट जी आहे ती अमाऊंट तुमची अमाऊंट किती होते? एन टाइम्स. कशाच्या? प्रिन्सिपलच्या. एन टाइम्स कशाच्या? प्रिन्सिपलच्या, रकमेच्या, प्रिन्सिपल. आता अमाऊंट तुमची एन टाइम्स होत असेल, अमाऊंट तुमची एन टाइम्स, मग मला इथे लिहिता येते का? जर माझं प्रिन्सिपल पी असेल आणि अमाऊंट किती होत आहे? एन टाइम्स होत आहे, म्हणजे दुप्पट होत आहे, 3 पट होत आहे, 4 पट आहे, एन पट होत आहे, मग अमाऊंट तुमची एन पट होत आहे. सिंपल इंटरेस्ट सगळ्यांना माहित आहे, पी गुणिला आर गुणिला टी भागेला 100. सर ही भांगड कथा कशाला लिहून राहिलेली आहे? काही लिहिण्याची गरज नाही आणि तुम्हाला ते पाठ सुद्धा करण्याची गरज नाही. फक्त मी कन्सेप्ट सांगत आहे तुम्हाला, ती कन्सेप्ट कुठून येते, कारण जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला कन्सेप्ट कुठून आली ते माहिती असणं गरजेचं आहे. हे काही पाठ करण्याची गरज नाही. पी तिकडे नाही तुम्ही का होईल? एन पी मायनस पी इक्वल टू पी आर इंटू टी डिवायडेड बाय किती? 100. मी इथून पी कॉमन काढतो, एन मायनस 1. मला इथून काय काढायचं आहे तेही तुम्हाला सांगतो, पी आर टी डिवायडेड बाय किती? 100. म्हणजे बघा इथे पी पी काय होईल? कॅन्सल होईल. एन मायनस 1 इक्वल टू आर टी डिवायडेड बाय 100. मला हेच सांगायचं आहे, जेव्हा एखादी किंमत तुमची काही वर्षातच एन टाइम्स होत असेल तर तेव्हा तिथं त्या रकमेचं काहीही घेणं देणं नसते. दिसते का तुम्हाला इथे प्रिन्सिपल काही दिसत नाही आहे, फक्त तुमचं रेट वरती डिपेंड असते आणि टाइम वरती डिपेंड असते. मग एन मायनस 1 हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एन मायनस 1 इक्वल टू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. मग ऍक्च्युली आर टी काय? तर एन मायनस 1 हे आर टी म्हणजेच काय? आर टी पर्सेंट आहे. कुठे काय पाठ करण्याची गरज आहे का? सर हे कशासाठी लिहून दिलेलं आहे, तर हे कशासाठी लिहून दिलेलं आहे आणि याचा वापर जो आहे तो कुठे होणार आहे हे सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल मधून सांगतो मी. एक रक्कम आहे ती, जस्ट 1 मिनिट. कन्सिडर करा, रेट आपल्याला दिलेला आहे 20% आणि रक्कम ती होत आहे 5 टाइम्स. तर मला इथून टोटल टी वर्ष किती? एक रक्कम 20% दराने एक रक्कम 5 पट किती वर्षात होईल? 20% दराने एक रक्कम 5 पट किती वर्षात होईल? ही कुठून येईल? आताच मी तुम्हाला सांगितलं आहे एन मायनस 1 इक्वल टू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. सर हे सूत्र यूज करायचं आहे का? नाही, सूत्र यूज करण्याची काही गरज नाही. सिंपली तुम्हाला एक लक्षात देतो, काय करायचं आहे आपल्याला? करायचं काय? टी काढायचं आहे आपल्याला, आहे की नाही? टी जर काढायचं असेल किंवा आर जर काढायचं असेल तर काय करायचं? 5 टाइम्स दिलेलं आहे का? 5 टाइम्सला 5 मधून 1 कमी करा, किती येते? 4 येते. जे क्वांटिटी दिलेली आहे ती क्वांटिटी छेदामध्ये लिहा, डिवायडेड बाय 100 करा, झालं तुमचं आन्सर येईल. 20 पंच 100, 5 चौक किती? 20 वर्ष. 20 वर्षात रक्कम तुमची किती होईल? 5 पट होईल. किती इझी आहे. काय केलेलं आहे मी? 5 टाइम्स. आता 5 टाइम्स मधून 4 कॅन्सल का केले? म्हणजे 4 का आले? 1 का आपण निगेटिव्ह केले? 1 का मायनस केले आपण? तर ते तुम्हाला एन मायनस 1 इक्वल टू
RT डिवायडेड बाय 100 ह्या सूत्रावरून केलं. सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नाही. जेवढे टाइम्स दिलेले आहे त्याच्यामधून एक मायनस करा, जी क्वांटिटी दिलेली आहे ते छेदामध्ये लिहा आणि गुणेला 100 लिहा. 100% तुमचा करेक्ट आन्सर येईल. ओके, थोडं पुढे जाऊ आपण आणि आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला देतो, सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, एक रक्कम 8 टाइम्स होते, किती वर्षात? 10 वर्षात. तर किती वर्षात ती रक्कम जस्ट 1 मिनिट. तर रेट किती, दर किती? सिंपल कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोडून बघा, सिंपल आहे. एक रक्कम किती होते? 10 वर्षात 8 टाइम होते, तर रेट किती असेल? सर असंही गणित विचारते, मग प्रिन्सिपल तर आम्हाला दिलेलं नाही. मग प्रिन्सिपल दिलेलं नाही तर आम्ही रेट कसा काढणार आहे? अरे प्रिन्सिपल दिलेलं असेल तर ते गणित काय तुम्ही काय पहिलीत आहे, दुसरीत आहे, तुम्हाला इझी गणित देणार आहे? असं गणित तुम्हाला येणार नाही. म्हणजे 5वीचं गणित तुम्हाला देईल आणि 38-40 हजार रुपयाच्या वर तुम्हाला पेमेंट देईल, असं गव्हर्नमेंट काही मूर्ख नाही. तर गव्हर्नमेंट सुद्धा काय एक चॅलेंजेबल, जे चॅलेंजिंग गणित असतात ते चॅलेंजिंग गणित आपल्याला नेहमी ठेवत असतात. सर एक रक्कम 10 वर्षात किती होते? 8 टाइम होते, रेट किती असणार? सिंपल आहे सर, 8 टाइम्स दिलेला आहे का, मी 7 टाइम्स करतो, एक मायनस केलेला आहे, किती वर्षात? 10 वर्षात, गुणेला 100 करा, 1 0 1 0 कॅन्सल, म्हणजेच किती? 70% हा का असणार रेट. आणि हा 70% रेट हा का रिअल रेट आहे. चुकीचं इथे काहीच मिळत नाही, सगळं काही योग्यच मिळते. ओके, समजलं असेल तर थोडं पुढे जाऊ. बघा, रेट आहे 5% 10 वर्षात. ओके, तर किती पट होईल? एक रक्कम आहे, हा रेट दिलेला आहे आपल्याला. हा काय जनरली रेट घेतलेला आहे मी, आणि हा काय टाइम आहे. एक रक्कम 5% दराने 10 वर्षात किती पट होईल? किती टाइम्स होईल? n पट म्हणजे काय? n टाइम्स. गणित जर सॉल्व केलं तर गणित तुम्ही इझिली काढलं. का म्हटलेलं आहे? रेट किती दिलेला आहे आपल्याला? 5%. आणि रेट जर 5% दिलेला आहे, टाइम 10 वर्ष दिलेला असेल, तर ती रक्कम किती टाइम्स होईल प्रिन्सिपलच्या? सर तुम्ही आधी सांगितलं की अशा गणितामध्ये तुम्हाला प्रिन्सिपलचा काही गरज नसते, काही घेणं देणं नसते. मग n पट म्हणजे काय? नेहमी आपण n-1 करतो, सगळ्यांना माहित आहे. आणि n-1 हे किती असते? RT% असते. RT% म्हणजे काय? RT% म्हणजेच किती? 5 गुणिले 10 म्हणजेच किती? 50%. आणि 50% म्हणजेच किती? हे 50%. आणि 50% म्हणजे किती? 1/2 म्हणजे n-1 म्हणजेच n बरोबर किती? 1.5. सर ती रक्कम मूळ रकमेच्या किती होईल? 1.5 पट होईल. बघा, एवढं इझी मेथडनी, आणि तेही तुम्हाला एका तासामध्ये जर तुम्हाला गणित चांगल्या प्रकारे जर सॉल्व करायचं असेल, रिझल्ट आणायचा असेल, तर गणितावरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि गणितावरती प्रॅक्टिस होत नसेल, सर आम्हाला समजत नाही, आम्हाला येत नाही, आम्ही नवीन आहे याच्यामध्ये, तर तुमच्यासाठी एक आहे, अरे नवीन आहे तर मी सुद्धा तुम्हाला टीचिंगसाठीच इथे उभा झालेला आहे, तुमच्यासाठीच इथे टीचिंग करून राहिलेला आहे. तर तुमचं काम आहे की इथे टिकून राहणं. जर तुम्ही टिकले तर तुम्ही सक्सेस झाले. ओके, तर या टाईपचे गणित आपल्याला एक्झाममध्ये विचारते. आणखी 1-2 गणित देतो आणि एक मोटिवेशनल क्वेट सुद्धा तुम्हाला इथे देणार, पण नंतर. ओके, बघा, 8 वर्षात रक्कम होते 5 टाइम्स. 8 वर्षात रक्कम होते 5 टाइम्स. आणि पुढे म्हटलेलं आहे किती वर्षात ती रक्कम होईल? 10 टाइम्स. एक रक्कम आहे 8 वर्षात 5 पट होते, 5 पट. एक रक्कम 8 वर्षात 5 पट होते, मग किती वर्षात 10 पट होईल? प्रिन्सिपलचं काही गरज नाही. ते 5 टाइम्स दिलेलं आहे का 4 लिहा, 10 टाइम्स दिलेला आहे का 9 लिहा. किती होते? 8 वर्षात. आणि इथे किती होते? हे काही नाही, म्हणजे क्वेश्चन मार्क देतो. 4 1 4, 4 2 8.
9 दोन्ही 18 सर 18 वर्षात 18 वर्षात ती रक्कम किती होईल 10 टाइम्स होईल. काही गणितामध्ये नाही. जर गणितामध्ये तुम्हाला कन्सेप्ट महत्वाचे आहे. कन्सेप्ट तुम्हाला समजलं तर कुठलंही गणित तुम्हाला हार्ड जात नाही आणि हार्ड कुठलंही गणित जाऊ देणार नाही ही गॅरंटी मी घेतो. आणि जर सेशन आवडलेलं असेल तर नक्की कुठलाही स्वार्थ न ठेवता तुमच्या मित्रापर्यंत याला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा नका करू, पण महत्त्वाची गोष्ट की बेल आयकॉनवरती क्लिक करा. ओके, कारण बेल आयकॉनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर आमचे नवीन नवीन अपडेट व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळणार आहे. ओके, आणि ती वेळेत सगळ्या विषयाची फ्री लेक्चर तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मी देणार आहोत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळेच लेक्चर होईल. बघा लक्ष द्या, 8 वर्षात एक रक्कम 5 टाइम्स होते तर किती वर्षात ती 18 टाइम्स होते. सर इझी गणित आहे, इझिली कॅल्क्युलेट करता येते. 5 टाइम्स म्हणजे किती 4 आणि 18 टाइम्स म्हणजे किती 17 इक्वल टू 8 वर्ष आणि इकडे 4 × 4 4 दोन्ही 8 म्हणजेच याची रक्कम किती होईल तर 17/2 17 किती 2. इझी आहे. जस्ट 1 मिनिट गाईज. इथे किती आहे 6 इयर घेऊ आपण. बघा लक्ष द्या, एक रक्कम 6 वर्षात 5 पट होते तर किती वर्षात ती रक्कम 18 पट होईल. सिंपल गणित आहे. जेवढे टाइम्स दिलेले आहे 5 टाइम्स दिलेले आहे का 4 लिहा, 18 टाइम्स दिलेले आहे का 17 लिहा इक्वल टू किती 6 वर्षात. इथे 12 इयर घेऊ आपण म्हणजे करेक्ट आन्सर मिळेल आपल्याला. आणि किती वर्षात ते 18 टाइम्स होईल. आता सिंपल आहे, 12 वर्षात एक रक्कम 5 पट होत असेल तर किती वर्षात ती रक्कम 18 पट होईल. सिंपल आहे. आधी टाइम्स दिलेला आपल्या 5 मधून आपण 1 मायनस केला 4, 18 मधून 1 मायनस केला 17, 4 × 4 4 3 12 म्हणजेच किती येईल 17/3. 17/3 म्हणजेच किती 5 इयर. याच्यामध्ये 5 इयर किती आहे पूर्ण 2/3 एवढे काय मंथला इयर मधून मंथला नेण्यासाठी 12 ने मल्टिप्लाय करा. 3 चौक 12 4 दोन्ही किती 8 मंथ. सिंपल आहे. अरे 17/3 म्हणजेच किती 5.2/3. 5 वर्षे काय तुमचे कंप्लीट आहे. मग 2/3 वर्ष म्हणजे किती महिने 8 महिने. 12 ने मल्टिप्लाय करा म्हणजेच 5 वर्षात 8 महिन्यामध्ये ती रक्कम तुमची किती होईल 18 पट होईल. एवढे इझी गणित आहे. आणि एक मोटिवेशनल क्वेटच्या अगोदर एक तुम्हाला एक सिंपल होमवर्क देतो आणि ते होमवर्कचं तुम्हाला आन्सर 100% कमेंट करायचं आहे आणि प्रयत्न सुद्धा करण्याचा आणि ते तुम्हाला गणित सुद्धा येईल. आणि ज्याने गणिताचं उत्तर दिलं समजून चला त्याला आजचं लेक्चर समजलं. बघा 8 वर्षात 17 टाइम्स होते. 8 वर्षात 17 टाइम्स तर 15 वर्षात ती रक्कम किती टाइम होईल. ज्याला उत्तर समजलं, ज्याला लेक्चर समजलं असेल तो याचं उत्तर हमखास काढून देईल म्हणजे देईल. तर जेव्हा आपण मोटिवेशनल क्वेटकडे आणि नंतर तिथे लेक्चर आपण करू एंड. बघा थोड़ा डूबूंगा मगर मैं फिर तैर आऊंगा, ये जिंदगी तू देख मैं फिर जीत आऊंगा, ये जिंदगी तू देख मैं फिर जीत आऊंगा. ओके मित्रांनो, आजचं लेक्चर आपण इथेच एंड करू. येऊ आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या सेशनमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल गुड डे अँड गुड बाय. थँक्यू.